सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी विकास वसंतराव काकडे सर. फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 या 12 प्रभागामधून मी उमेदवार म्हणून या ठिकाणी आपणाशी संवाद साधण्यासाठी आज आलेलो आहे. आपल्या नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत ॲडव्होकेट अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे नेते आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी लढवत आहे. ही निवडणूक लढवत असताना मी खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझा जो काय कार्यकाल असेल, मग तो सामाजिक असेल किंवा माझ्या नोकरीचा काळ असेल, या काळामध्ये मी जास्तीत जास्त समाजसेवा करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण आहे. आणि राजकारणामध्ये मला संधी मिळालीच पाहिजे अशी कधीही अपेक्षा न ठेवता मी निस्वार्थपणे काम केलेलं आहे. आणि ही संधी मिळालेली आहे, तो प्रभागाच्या रचनेमुळं काही गोष्टी ह्या घडून आल्या आणि म्हणून मला ही संधी मिळाली. आणि त्या संधीच्या माध्यमातून निश्चितमध्ये समाजकार्याबरोबर आपल्याला राजकारणही करता आलं पाहिजे आणि राजकारणातून समाजकार्य करण्यासाठी आपल्याला गती मिळेल, लोकांशी जास्तीत जास्त संपर्क करता येईल, अशा उद्देशानं मी ही निवडणूक लढवित आहे. खरं तर मी सामाजिक कामं करत असताना अनेक थोरा मोठ्या महापुरुषांचे जयंतीचे कार्यक्रम असेल, त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्याची लोकांपर्यंत ओळख व्हावी या पद्धतीनं मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मी कार्य केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या आईच्या स्मरणार्थ एक गरीब लोकांना, अत्यंत गरजू जे लोक आहेत अशा लोकांना मी शिधा वाटण्याचं काम केलेलं आहे. मी माझ्या स्वखर्चानं, नावासाठी नाही किंवा प्रसिद्धीसाठी नाही, एक आपल्याला मानसिक समाधान असतं की आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो. आणि म्हणून मी किराणा मालाचं एक किट हे गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोचवलेलं आहे. मी त्याची कधीही प्रसिद्धी केली नाही आणि आजही मला ती सांगण्याची गरज वाटत नाही, पण या अनुषंगानं ह्या गोष्टी बोलल्या जातात. मी तातवडा या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना, त्याही ठिकाणी मी गरजू लोकांना मदत केलेली आहे. वृद्धाश्रम आहे, त्याही ठिकाणी मी काम केले, मदत केलेली आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून माझ्या योग्यतेप्रमाणे मी हे समाजकार्य नेहमी करत राहिलेलो आहे आणि याही पुढं करणार आहे. राजकारण हा एक वेगळा भाग आहे, पण समाजकारणामध्ये निश्चितपणे मी हे काम करत राहणार आहे. आता आपण जर प्रभाग 12चा जर विचार केला तर मी प्रभाग 12चा प्रचार करत असताना अनेक लोकांना भेटलो, अनेक समस्या त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत आणि या समस्यामध्ये मार्ग काय काढायचा याचाही मी विचार करतो. पण माझ्या लक्षात आलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमध्ये नगरसेवक सहज काम करू शकतो आणि अशा कामाकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग त्या दुर्लक्ष झालेल्या आपल्या चुकांचं, आपण न केलेल्या कामाचं कोणावर तरी ब्लेम लावणं, खापर फोडणं हे काय बरोबर नाही. अगदी लोकांच्या स्वच्छतेपासून, रस्त्यापासून, गटाराचं असेल नियोजन, त्याचंही इतकं दुर्लक्षित असं काम आहे की लोकांच्या पुढं जाताना पहिला प्रश्न असा विचारतात की तुम्ही परत येणार आहे का. आणि मग अशा वेळेला मी त्यांना फक्त एकच आश्वासित करतो की नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम आहे ते काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तुमचं ते काम करण्यासाठी मी निश्चितपणे कधीही कोणत्याही वेळी मी तुमच्या सेवेला हजर आहे. मी आता रिटायर झालो आहे, मी उपप्राचार्य म्हणून रिटायर झालो आणि मग आता या नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम आहे ते करण्याचा मी प्रत्येक मतदाराला
त्याच्या प्रभागातील जे काही सार्वजनिक समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी सहज पाहिलं की दत्तनगरच्या पाठीमागे एक नाला आहे, गटार आहे. त्या गटाराचा जर आपण विचार केला, पोलीस कॉलनीकडून येणारं, स्वामी विवेकानंद नगरमधून येणारं, दत्तनगरमधून येणारं, हे सगळं गटाराचं पाणी, तो छोटा नाला आहे आणि त्या छोट्या नाल्यामधून त्या परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी, गटाराचं पाणी गेलेलं आहे. एका वर्षी गेलं, नगरसेवकांनी बघा, दुसऱ्या वर्षी गेलं, तिसऱ्या वर्षी गेलं, चौथ्या वर्षी, 9 वर्ष झालं हे लोक त्या गटाराचा त्रास सहन करतायत. तर नगरसेवकांकडून यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि प्राधान्यानं या गोष्टीचा विचार करून हे काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कमीत कमी लोकांच्या ज्या अडचणी आहेत, आता गटाराचं पाणी जर घरात येत असेल तर मग नगरसेवकांनी काय काम केलं, हा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. तोही प्रश्न आहे. रस्त्यांचा प्रश्न आहे. आपण पाहतो की आबासाहेब मंदिराच्या पाठीमागं हे रस्ता आहे. त्या रस्ता केल्यानंतर एक स्वामी विवेकानंदमध्ये येणाऱ्या लोकांसाठी छोटा जवळचा रस्ता होईल, अशा रस्त्याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न आहे. अनेक स्वामी विवेकानंद नगरमध्ये अनेक प्लॉट आहेत. त्या अनेक प्लॉटमध्ये झाडं झुडपं वाढलेली आहेत, त्याच्यामुळं पाणी साठते, त्याच्यामुळं मच्छर होते, अनेक गोष्टी आहेत. हे नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये दरवर्षी कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. पण प्रत्येक ठिकाणी गेल्यावर हे काम झालं नाही हे आपणाला दिसतंय. तर या गोष्टीकडे निश्चितपणे प्रामुख्याने मी काम करणार आहे. तसं पाहायला गेलं तर प्रभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी माझं घर आहे, म्हणजे चारी बाजूला प्रभाग आहे आणि मी कोणत्याही मतदारापर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतो आणि ते मी माझ्या कार्यकालामध्ये प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून त्याच्या समस्या जाणून घेऊन मी माझं काम करणार आहे. खरं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला समाजसेवेची किंवा लोकांना मदत करण्याची, लोकांना सहकार्य करण्याची आणि लोकांमध्ये राहून काम करण्याची मला सवय आहे आणि ते काम मी निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये करणार आहे. अनेक मतदार बंधू भगिनी भेटत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर कोणता ना कोणता मार्ग निघाला पाहिजे. त्यासाठी अभ्यासाची गरज. आपण प्रशासनातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत, नगरपालिकेच्या माध्यमातून काय होतील. परत आपण पुढे जाऊन वन विभागाचा दत्तनगरसारखा परिसर आहे, तिथं वन खात्याची जमीन आहे, त्याच्यातून काय आपल्याला मार्ग काढता येईल. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, त्याबरोबर वन खातं पण त्यांच्याकडे आहे. तर अशा दोन्हीही दुहेरी मार्गामधून आपल्याला दत्तनगरसारख्या परिसराचा काय काय आपल्याला करता येईल, त्याच्यातून काय मार्ग काढता येईल याचाही विचार वरिष्ठांच्या मदतीनं, मग श्रीमंत रामराजे साहेब असतील, श्रीमंत संजीव बाबा असतील, श्रीमंत रघुनाथराजे साहेब असतील, या सर्वांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनाने उच्च पातळीवर जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण निश्चितपणे नगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत जशी जशी कामाची आवश्यकता असेल, गरज असेल, त्या त्या गोष्टीचा अभ्यास करून हे मार्ग सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आपले नगर अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित आहेत, ते सुसंस्कृत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांना या सर्व गोष्टीची जाण आहे. फलटण शहरामध्ये काय घडतं, काय घडवलं पाहिजे, कशा पद्धतीनं विकास केला पाहिजे, ही गोष्ट श्रीमंत अनिकेत राजे बाबा यांना निश्चितपणे माहीत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये फलटणचा कायापालट होणार आहे याची खात्री आम्हाला आहे. ते तरुण आहेत, तडफदार आहेत, निश्चितपणे महाराजांचा वारसा त्यांना आहे, घराण्याचा नाईक निंबाळकर घराण्याचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे आणि अशा वारसाचे ते वारसदार आहेत. आणि निश्चितपणे एक फलटणचा राजकुमार हा सामान्य माणसांची मतं जिंकून
लोकांच्या गळ्यातील ताईत बनणार आहे ह्याची खात्री आहे. आपण अनेक वेळाला बघतो की फलटणमध्ये काही सुधारणा झाली नाही, फलटणचा विकास झाला नाही, अशा वल्गना केल्या जातात. पण मी अनेक वेळा एक गोष्ट सांगितलेली आहे, फलटणची लोकसंख्या जर वाढली असेल तर फलटणमध्ये विकास झाल्याशिवाय ही फलटणची लोकसंख्या वाढणार नाही. जर जिथं सुविधा नसतील, जिथं पाण्याची सोय नसेल, तिथं राहण्याची सोय नसेल, जिथं उद्योगधंदे नसतील, रोजगार नसेल, अशा गोष्टी नसतील, त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत नाही. पण फलटणमध्ये आपण पाहतो की महाराज साहेबांच्या काळामध्ये पाणी योजना जी आहे, आपण पाहतो की फलटण शहरामध्ये खजिनावत पूर्वी एकच होता. आता फलटण जसं जसं वाढलं, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाण्याची टाके, म्हणजे ज्या त्या परिसराला पाण्याची टाकी आणि तिथं पाणी पुरवठा हे मुबलक प्रमाणात होत असतो. अनेक तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही टी व्हीला खूप बातम्या बघतो, हांडे घेऊन माणसं वणवण फिरतात. फलटणमध्ये असं एकही 30 वर्षाच्या काळामध्ये एकदाही अशी परिस्थिती कधी घडली नाही. हांड्याचा मोर्चा नाही, कळशांचा मोर्चा नाही, कधीच कुठला मोर्चा आला नाही. आणि इतकंच नाही तर फलटणमध्ये कमीत कमी 3 महिने जर 2 वेळचा पाणी पुरवठा केला तरी मुबलक पाणी पुरेल. हा पाण्याचा साठा करण्याचं काम हे महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे 2 वेळा जर आपण म्हटलं तर 3 महिने आणि 1 वेळा म्हटलं तर 6 महिने पाणी पुरवठा होऊ शकतो. इतकं सुंदर काम महाराजांच्याकडून झालेलं आहे. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की फलटण शहरात अनेक महाराष्ट्रामध्ये अतिक्रमणाचा खूप मोठा प्रश्न होता आणि त्या अतिक्रमणामुळे अनेक दुकानं उद्ध्वस्त झाली, अनेकांचे रोजगार उद्ध्वस्त झाले. महाराज साहेबांनी तोही प्रश्न अत्यंत लोकांच्या आपुलकीचा प्रश्न म्हणून हाताळलेला आहे आणि प्रत्येक दुकानदाराला त्याचं दुकान कसं वाचवता येईल, त्याला नवीन जागा कशी मिळेल, त्याचा रोजगार कसा टिकेल, त्याची दुकानदारी कशी टिकेल, बाजारपेठेत तो कसा राहील आणि त्याच्याबरोबर फलटणच्या ग्राहकाला आणि त्या दुकानदाराला पण आपलं जीवन सुसह्य कसं होईल, अशा पद्धतीचा विचार करून आपण ते अतिक्रमण अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन करण्याचं काम हे महाराजांनी केलेलं आहे. ज्या त्या काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये तो विषय ऐरणीवर होता, तो महाराजांनी अत्यंत कौशल्यानं सोडवलेला तो विषय आहे. पाण्याचा विषयही त्याच पद्धतीनं सोडवलेला आहे. आपण पूर्वी म्हणत होतो फलटणला MIDC नाही, MIDC नाही, MIDC नाही. आता सगळ्यांना माहीत आहे MIDC कोणामुळं आली, कधी आली, कुठं आली, कशी आली. मग या गोष्टी ज्या काळात ज्या गोष्टीची गरज होती त्या काळामध्ये तो विकास महाराजांच्या हातून किंवा महाराजांच्या कार्यकौशल्याने झालेला आहे. आता MIDC झाली की रोजगार मिळाला नाही. कसं असतं, एखादा उद्योगधंदा जर उभा राहिला तर त्याच्या अनुषंगाने छोट्या मोठ्या गोष्टीचे जे छोटे मोठे उद्योग सुरू होतात त्याचा फायदा त्या त्या लोकांना होत असतो. म्हणजे एक मोठा उद्योग उभा राहिल्यानंतर त्याच्याबरोबर छोटे मोठे उद्योगधंदे हे विकसित होत असतात आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार या ठिकाणी मिळालेला आहे. ही गोष्ट सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. आता रस्त्यांचा विषय निघतो. आता आपण सर्वांना माहीत आहे रस्ते पावसाळ्यामध्ये खराब होतात, ते नंतर दुरुस्त केले जातात आणि तो मग रस्ता चांगला झाला वाईट झाला याच्यावर चर्चा होते. आता 4 वर्ष जर प्रशासक असेल तर त्याची जबाबदारी ही महाराज साहेबांवर किंवा यांच्यावर कशी येते, तर साधारणपणे आपण सुज्ञ लोक आहोत, सुज्ञ नागरिक आहोत. जर प्रशासनाच्या हातामध्ये हा सगळा कारभार असेल तर प्रशासनाच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या काही कमी गोष्टी होत असतील त्याला जबाबदार ते आहेत. त्याही पुढे मला तर म्हणावंसं वाटतं, चांगल्या गोष्टी झाल्या की आम्ही केल्या असे म्हणणार आहेत आणि वाईट गोष्टी झाल्या प्रशासन आमच्या हातात आहे. मग त्या प्रशासनाकडून चांगल्या गोष्टी केली की आम्ही प्रशासनाला सांगितलं आणि चांगल्या गोष्टी आमच्याकडून झाल्या आणि वाईट गोष्टी झाल्या की त्या महाराजांकडून झाल्या, बाबांकडून झाल्या
अशा पद्धतीचं दुटप्पी जे राजकारण केलं जातं, लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांचा संभ्रम निर्माण केला जातो. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करता शुद्ध नागरिक ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करतात की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये फलटणमध्ये कोणत्या पद्धतीनं शांतता राहील, फलटणचा विकास कशा पद्धतीनं होईल आणि यासाठी आपणाला कोण योग्य उमेदवार आहे. पण तो नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत बाबा आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही उमेदवार दिलेले आहेत ह्या सगळ्या सर्व उमेदवारांचा जर आपण विचार केला तर आपण ते उमेदवार अगदी सामाजिक कार्यातून पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे फलटणचा विकास करण्याच्या दृष्टीनं सर्वांचा हातभार लागेल आणि श्रीमंत रामराजे साहेबांचा, श्रीमंत संजीव बाबांचा, श्रीमंत रघुनाथराजे आणि शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचंही सहकार्य लाभणार आहे. सर्वच गोष्टीचा विचार करता नगरविकास खात्यातून जो काही निधी महाराजांच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून येणार आहे त्याच्यामुळं फलटणचा विकास हा निश्चितपणे होणार आहे. आणि आपण सर्व नागरिक, फलटणची जनता सुज्ञे की फलटणचा विकास करण्यासाठी जे नगरविकास खातं आहे हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हातात आहे. आणि महाराजांचं जर आपण राजकारणामधील दबदबा किंवा राजकारणामध्ये त्यांचं नाव जर पाहिलं तर निश्चितपणे महाराज हे शिंदेसाहेबांच्या बरोबर आहेत आणि त्यामुळं शिंदेसाहेबसुद्धा महाराजांना आणि पर्यायानं श्रीमंत अनिकेत बाबांच्या पाठीशी राहून फलटणचा विकास करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतील, त्यांना मदत करतील आणि फलटणचा कायापालट हा निश्चितपणे होणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला सर्व फलटणकरांनी जागृत राहून अनिकेत बाबांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व उमेदवारांना, पण ते आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे त्यांची खूण आहे धनुष्यबाण, छत्री, हाताचा पंजा आणि TV संच, अशा पद्धतीच्या या आघाडीच्या खूण आहेत. प्रामुख्यानं धनुष्यबाण आहे, छत्री आहे, हाताचा पंजा आणि TV. हे पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या चिन्हांच्या समोर बटन दाबून या सर्व उमेदवारांना आणि श्रीमंत अनिकेत राजेबाबांना आपण बहुमताने निवडून द्यावं एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. आणि फलटणचा नागरिक हा जागृत आहे आणि या जागृत मतदाराला मी विनंती करतो की फलटणचं भविष्य हे तुमच्या हातात आहे. ते कोणाच्या हातात सोपवायचं हे तुम्ही मनात ठरवायचं आहे आणि मनात ठरवलेलं ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये बटन दाबून ते तुम्ही सिद्ध करायचं आहे. आणि मला खात्री आहे की या कामामध्ये अनिकेत बाबांच्या पाठीमागे आपणा सर्वांचा आशीर्वाद, आमच्या पाठीमागे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असेल आणि या आशीर्वादाच्या माध्यमातून त्याची जाण ठेवूनच आम्ही फलटणचा विकास करणार आहोत. एवढंच आपणासमोर मी बोलतो आणि मी माझी रजा घेतो. आपण सर्वांनी आम्हाला बहुमताने विजय करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.